घ्या चहा घ्या. मग का म्हणला आनंद, का म्हणला? काही नाही, माझं उत्तर ऐकून एकदम खुश झाला ग. हो ना, वा बढिया. पण मला एक कळत नाही, पहा बरं, ती आनंद, जेनी आणि कोण बरं ते पानवलकर यांनी का बरं इंटरव्ह्यू घेतला? नाही ते आता कसं आहे, हे सगळे विश्वासू एम्प्लॉई आहेत ना राधिकाचे, म्हणून त्यांना सांगितलं असेल. नाही ते तर बरोबर आहे बा, पण मला पटत नाही. आता पहा बरं, आता इंटरव्ह्यू घ्यायचाच असन तर मग राधिकानं घ्यायला पाहिजे होता का नाही का? सरिता, तिचं काम तिच्या कंपनीत तिला करू दे ना. इथे बसून का गायडन्स करते तू? जरा कुठे का बोलायला गेलं का नाही मी, हे लगेच एकदम पुन्हा करते. नाही नाही काय नाही आई, तू पण ना जरा बारीक बारीक गोष्टी मनाला लावून घेतेस. नाही, जरा असा विचार करून बघ ना. अगं मी शेवटी एका मोठ्या कंपनीत मॅनेजर होतो. राधिकालाच माझा इंटरव्ह्यू घेताना दडपण आलं असतं तर, म्हणजे अवघडले पण आलं असतं तर, म्हणून तिने असं केलं असेल. त्यात काय? जाऊ दे, तुला नोकरी मिळाली, हिच्या मनासारखं झालं. आता ती नोकरी, ते पद कसं सांभाळायचं, त्यात कशी प्रगती करायची हे तू ठरव. हो, नाही अर्थात माझ्याकडे जे काही नॉलेज आहे, माझ्याकडे जो काही एक्सपर्टीज आहे ना, तो मी राधिका मसालेसाठी वापरतोच बघा. आणि तुम्हाला खरंच सांगतो, राधिका मसालेला ना मी एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाईन. पहा बरं किती विचार करत आहे गुरु. गुरु, तू मात्र खूप मन लावून काम कर बरं, आणि खूप मोठा हो. तुमचे आशीर्वाद असल्यावर मी नाही का होणार मोठा. आणि सगळं नीट होईल, काही काळजी करू नकोस. एनिवे, राधिका मला म्हणालीच आहे 2 दिवसात जॉईन हो म्हणून. मग झालं तर. पण सुनबाई आहे कुठे? तू एकटा कसा आला? तिचं का सांगता तुम्ही? ती काही एक काम करते का? गेली असेल मधातनाच कुठल्या तरी मीटिंगासाठी. मी माझा इंटरव्ह्यू झाल्यावर निघालो, तिची काहीतरी असतील का, मग येईलच ती. तिचं काही एक काम असते का? 10 कामं असतात. या मनामध्ये केव्हा का येईल काही सांगता यायचं नाही. पहा बरं, आता पण ऑफिस मधून येताना का लगोलग येते का ती घरी? नाही, नानींचं काम असेल तर ते करणार, महाजनी काका काकूंचं काम असेल तर ते करणार, आणि मग ती येणार. हे असं असतं तिचं. ती आल्यावर कळेल. हे घे चहा गरम करू ना, गार दिलास. तुम्ही मग आजपासून बडबड 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 करत आहात आणि नंतर मला बोलत आहात की गार दिला चहा. का तुम्ही? मीच बडबड. बरं ठीक आहे, वाद घालू नका, मी आणतो गरम करून. ठीक. कमाल आहे. जोवर सुनबाई मला काही सांगत नाही गुरुच्या इंटरव्ह्यूचं, तोवर या भैतडावर विश्वास ठेवणार नाही मी. मला तिच्याकडूनच कळू देत खरं काय आणि खोटं काय. आज ते पण ऑफिसमध्ये आले होते, इंटरव्ह्यू होता ना. घरी न जाता सरळ तुझ्याकडे आले. हल्ली तुझ्याकडे यायचं म्हणजे काही ना काहीतरी कारण देऊन घरातनं बाहेर पडायला. तू हे इंटरव्ह्यू वगैरे काय या फॉर्मॅलिटीज करत बसलीस? तसं केलं नसतं ना तर आलेल्या संकटापासून पळ काढल्यासारखं झालं असतं. दुसरा पर्यायच नव्हता माझ्याकडे. पण मला हेच कळत नाहीये की तू हे सगळं का सहन करतेस. हे बघ, आपल्याला हे तर कळलंय की गुरु किती खोटं वागतोय. हो रे ती, पण यामागचं नेमकं कारण काय आहे हे मला जाणून घ्यायचंय. सत्य लोकांसमोर आणायचंय मला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कोंडी करायची यांची सर्व बाजूंनी. मी तर एवढंही केलं नसतं. गुरुचं कारस्थान उघड करायला एवढा वेळ वाया घालवला नसता. सरळ पोलिसात दिलं असतं त्याला. असं नाही होऊ शकत. असं करून नाही चालणार रे ती. हे बघ, हे सगळं का करतेस तू? ह्यामुळे तुझा मानसिक त्रास वाढतोय. हे बघ, मला मान्य की मला त्रास होतोय, पण फक्त आजची रात्र. मला नेमकं काय ते कारण जाणून घ्यायचंय. आपल्या प्लॅन प्रमाणे सगळं घडलं ना तर उद्याच आपल्याला कारण कळेल. त्या शनायाच्या मदतीने. हो, तुला कळतंय ना तू काय करतेस ते? ती शनाया विश्वास ठेवण्या योग्य मुलगी नाहीये. आयत्या वेळी जर तिने काही घोळ घातला ना तर या वेळेला असं होणार नाहीये. किमान पैशाच्या आशेनं तरी ती आपल्याला नक्की मदत करेल. हे बघ, सगळं नीट होईल, तू काळजी करू नको. फक्त त्या मुलाला तू सांगितलंयस का? हो हो, मी सांगितलंय त्याला. येईल तो उद्या. रोहित नाव आहे त्याचं. बरं, सगळं एक्सप्लेन करेन मी त्याला. नको काळजी करू, थोडा विश्वास ठेव माझ्या. होईल सगळं. आज खूप महत्वाचा दिवस. देवा, आजचा प्लॅन नीट पार पडू दे. सगळं नीट झालं ना
तर आईबाबांसमोर सगळ्यांसमोर यांची खरी बाजू येईल. मी आज जाणून घेणार की यांनी हे सगळं का केलं. बास झालं, खूप झालं आता. यांनी सगळ्याच मर्यादा ओलांडल्या. सर्व झालं? दूध पिऊन झालं? हो बिस्किट खाल्लं? हो. शाबास. आज मला सुट्टी आहे. माहितीये मला. मग आज काय करणार? आज आपण खूप मजा करू. मज्जा करूया, फिरायला जाऊया. हो. आणि अथर्व, तू खूप दिवस हट्ट केला नाही, शहाण्या मुलासारखा वागला, म्हणून आज मी तुला एक गंमत देणार आहे बरं का. काय देणार आहे? तू खूप दिवसात पिझ्झाचा हट्ट धरला नाही ना, आज आपण पिझ्झा खायला जाणार आहोत. आणि जर समजा मला नाही जमलं ना, तर आज बाबांबरोबर जा. पण आज जायचं म्हणजे जायचं. हो. प्लॅन मध्ये चेंज करायचा नाही. हा, पण त्याआधी होमवर्क करायचा. हो. चल जा, होमवर्क कर बरं पटकन. अथर्व, तू आज मजा कर, पण आज तुझ्या बाबांचीही मजा येणार. शनू बेबी, मी कशी दिसते? मस्त दिसते. मम्मा, मी कशी दिसते? ऍज युजल. पण गॅरी परत प्रेमात पडेल ना माझ्या. आपण गॅरीला प्रेमात पडायला नाही चाललोय शनू बेबी. तुला त्याच्याकडनं त्याची सिक्रेट बाहेर काढायची आहे, कळलं? शनू बेबी. ए, मी मम्मा आहे. नाही, तुम्ही शकुनी मामा. काय? शनू की मामा. शनू की मामा. ब्युटिफुल दिसते. डेटला चाललीस का? डेट वर नाही चालली, मम्मा बरोबर बाहेर चालली. हा, मम्मा बरोबर डेटला चालली. हा, मम्माच डे आउट. मग देवळात जाणार का? देवळात कशाला? अगं तिथेच खायला मिळतं ना तुम्हाला देवळात. केड्या, तू भेट. त्याच्याकडे लक्ष देऊ नको तू. चल चल ए, चल. थांबा, 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 एक. मी पण येणार. अरे हा आला तर आपला प्लॅन नाही होणार. प्लॅन? कसला प्लॅन? कुठला प्लॅन? प्लॅन म्हणजे मम्माच डे आउटचा प्लॅन नाही का? पण या मम्माच डे आउट मध्ये केडीच डे आउट का नाहीये? केडी डे आउट करायला केडी काय असा येणार आहे? मग कसं येणार आहे? अरे जरा तुझा नाही पण आमच्या स्टेटसचा विचार कर ना. हा, हा. जरा चेंज वगैरे करून ये. हा, हा. चेंज करून घेऊ. ए, जाऊ नका. नाही नाही येतो हा, पटकन. आवर लवकर. हा, आलो. पटकन ये हा केड्या. मग केड्या. चल लवकर. हे घालू. हा अथर्व, कसे रे कपडे घालतो तू. एवढं मोठं झालं तुला कळत नाही का कपडे वगैरे नीट घालायचं? सगळं आजीकडनं घालून घेते. हा, हसते गाऊन. हा, आजीला त्रास द्यायला आवडते तुल. नाही. त्याला माहिती आहे ना, दिवसभर आजीला काही काम नसतं, बसून राहते, म्हणून तुझ्या मागे लागतो तो. पोरांसमोर असं काय बाई बोलावं थट करत असता. अरे आई, भाजी झाली आहेत, पोळ्याही झाल्यात. बकुळा मावशी आली ना का तिला लगेच कपडे वाळत घालायला सांगा. बर, तू आहेस ना आज घरी? नाही आई, अथर्वला घेऊन बाहेर चालले ना. असं बावळ पोट्याचा हा प्लॅन आहे. तरी म्हणत आहे तू मगासपासून काही बोलत कसा नाहीये? सगळं काही अगदी व्यवस्थित घालून घेते माझ्याकडनं का रे? का बे, कुठे सवारी आज? पिझ्झा कॉर्नर. अरे वा, एकदम बढिया. हॅलो आजी, हा, हो हो, लक्षात आहे माझ्या. उद्या मीटिंग आहे ना. हा, अहो पण आता नाही. बरं बरं, ठीक आहे, मी करते मॅनेज. ओके. हॅलो. आई, एक जोशी म्हणून क्लायंट आहेत, तर त्यांच्यावर उद्याला मीटिंग होती, पण ती आज शिफ्ट करायला लागते. त्यांना उद्याला कुठेतरी बाहेर गावी जायचंय आणि खूप महत्वाची मीटिंग आहे, त्यामुळे आज जावंच लागेल मला. मग जा ना तू, घरचं सगळंही करेल. पण माझा पिझ्झा. पिझ्झा आपण संध्याकाळी खायला जाऊ. अथर्व, मी तुला बढिया गोडाचा शिरा करून देते बरं, खा. नाही, मला पिझ्झाच खायचा आहे. आई तुम्हाला प्रॉमिस केले होता. हो अथर्व, पण खूप महत्वाचं काम आहे ना. आपण नंतर जाऊया. हा, संध्याकाळी जाऊया. हा बाबा, तुम्ही चला. मी? हो. हा ठीक आहे, मी नेतो. पण राधिका, ते मला पिझ्झाचं दुकान कुठे काय माहिती नाही का? नाही काय, ते मला बाहेरचं खाण्याची सवय नाही ना फार.
शन्या इथे होती तर रोजच बाहेर खायचं तुम्ही. बहुतेक विसरला. नाही, काही हरकत नाही. आठवण सगळंच एकदम. नाही ठीक आहे, काही हरकत नाही. अथर्वला माहितीये ना, तो सांगेल. हा सांगशील ना? ठीक आहे, मग त्याला घेऊन जा, मी पैसे देते तुम्हाला. अगं नाही नाही, असू दे, बघू. चला. अरे अरे मला कपडे तर बदलून दे. अरे त्याला खाऊ तर देणार रे. थांब ना. अरे ओके, थांब, चेंज कर. भैताड पोट्ट जरा ऐकून घेत नाही. शाब्बास अथर्व, तुझ्यामुळे तयार झाले बाहेर जायला. एक तर हवं होतं मला. आता त्या पिझ्झा कॉर्नरला यांना शन्या भेटणार आणि तिथेच होणार एकदाचा पर्दाफाश. मी सांगितलेलं सगळं लक्षात ठेव आणि काहीही गडबड झाली तर मला लगेच मेसेज कर. हाय रेवती. गुड फॉर नथिंगची वाट बघतेस ना? तोंड सांभाळून बोला. अजून तुझ्या जुन्या सवयी गेल्या नाही आहेत वाटतं. रिलॅक्स, ओके, चिल. अर्थात तुझ्यासारख्या मुलीकडून दुसरी काय अपेक्षा करणार म्हणा. एनिवे, राधिकाने सांगितलेला प्लॅन लक्षात आहे ना तुझ्या? तसंच कर. येस येस, आय नो. मी आहे तिच्या बरोबर, म्हणूनच जास्त काळजी वाटते. व्हॉट? हो, तुम्ही ऐकलं तेच बोलले मी. तुम्ही खूप चतुर बाई आहात. तुम्ही काहीही करू शकता म्हणा. पण शनाया, राधिकाने सांगितलंय तसंच करायचं. कुठलाही मूर्खपणा करू नकोस तिथे. 1 मिनिट. हॅलो. जरा जास्तच बोलतेस तू. नाही, आणि एक्स्ट्रा ऍडवाइजेस करायची गरज नाही आहे माझ्या शनू बेबीला. मी आहे तिच्या सोबत, कळलं? हो, मी फक्त समजावलं तिला. एवढा राग येण्यासारखं काहीच नव्हतं. अल्टिमेटली आपल्याला गुरुचं खरं रूप सगळ्यांसमोर आणायचंय. या बरं, राधिकाच्या प्लॅन प्रमाणे आपल्याला एका मुलाची गरज होती, राईट? हाच तो मुलगा. रोहित नाव आहे त्याचं. हाय. हॅलो. बरं झालं शन्या आज वेळेत आली. तुमची ओळख झाली आहे ना रोहित? हो. ठीक आहे, हे आता थोड्याच वेळात पोहोचतील. तुम्ही तयार आहात? रेवती, सगळी तयारी झाली आहे ना? हो. तुमच्या मुलीला मी सगळं समजावून सांगितलं. माझ्या मते तुम्हालाही माझा हेतू कळला असेल. वॉडेवर. तुझा हेतू काय आहे ना, ह्याच्याशी माझं काही घेणं देणं नाहीये, कळलं? मी हे सगळं करते माझ्या शनू बेबीसाठी आणि तू हे सगळं करते स्वतःसाठी. मला फक्त गॅरीला त्याच्या केलेल्या चुकीचा जाब विचारायचा. तुम्हालाही? ठीक आहे, ते सगळं नंतर बघूया आपण. आत्ता जे सांगितले ते नीट करा. निघा. चला पिझ्झा खाऊया सर्व. बस हेच का तुझं फेवरेट रेस्टॉरंट? हो. व्हेरी गुड. कुठला पिझ्झा खाणार बोल? चीज पिझ्झा. अरे चीज काय नुसता खातोस? व्हेज चीज पिझ्झा खा ना. अरे भाज्या खायला सांगितलं ना तुला. एक्सक्यूज मी. तुमचे चीज पिझ्झा. अथर्वा, बरं ठीक, आम्हाला एक पिझ्झा द्या. ओनली चीज पिझ्झा ना? हा, ओनली चीज पिझ्झा. थँक्यू. दादा तुम्ही काय खालाल? मी खाईन तुझ्यातलं थोडस. ओके, तू खा, पोटभर पिझ्झा खा. येस, तू पण रिलॅक्स हो एकदम. या. यार थँक्यू सो मच रोहित. आज तुझ्यामुळे किती दिवसांनी मी रेस्टॉरंट मध्ये आली आहे. इट्स माय प्लेजर. तुम्ही काय खाणार? ऑर्डर करा ना प्लीज. ऍक्च्युली मला काहीच नको. थँक्यू सो मच. या दोघींसोबत हा तिसरा कोण आहे? याला आधी कधीच नाही पाहिलं. 2 कॉफी आणि एक सँडविच. सँडविच? या. 2 सँडविच. या. एक्सक्यूज मी. येस सर. वॉशरूम कुठे? जस्ट अ सेकंड. ना या. वाव, सो हँडसम. मला खूप आवडलंय. या, ही इज माय न्यू बॉयफ्रेंड.
शानू बेबी, मला तुझा हा न्यू BF खूप आवडलाय. बॉयफ्रेंड? सन्या, तुझं काय चाललंय? एक तर मी तिला ओळखही देऊ शकत नाही. सन्या, अगं मी डोक्यावर पडलोय, तू नाही. असं का वागतेस? हॅलो. ऑर्डर गेली ना? इट्स ओके. वेल रोहित, तुझे मॉम अँड डॅड काय करतात? माझे डॅड एका IT कंपनीचे CEO आहेत. वाव, IT इंडस्ट्रीचे CEO. वाव. अँड मॉम? आणि मॉम एका ब्युटी सलॉनची ओनर आहे. ब्युटी सलॉनची ओनर? म्हणजे मला सगळे ब्युटी प्रोडक्ट्स आता फ्री मध्ये मिळतील. येस, डेफिनेटली. आणि इथे तुम्ही राहता? मी आता इथे एका पेंट हाऊस मध्ये राहतो. वाव. पण पुण्याला बंगला आहे माझा. वाव, बंगलो इन पुणे. या दोघींवर अजिबात विश्वास नाहीये माझा. म्हणून मी रोहितला सांगितलं की काहीही गडबड झाली तर लगेच मेसेज कर. त्याची काही गरज नाही. आता जे चाललंय ते सगळं ठीक आहे. काय ग, अशी काय एकटीच हसतेस? ब्लूटूथ आहे ना माझ्याकडे, आणि माझा फोनही चालू आहे, त्यामुळे सगळं रेकॉर्डही होत आहे. रोहित आपल्या प्रॉपर्टी विषयी वगैरे सांगतोय आणि सुलक्षणाबाई स्वतःच्या आखलेचे तारे तोडतायत. या दोघी पैशांसाठी काहीही करू शकतात. पण यांच्या नाकाला मात्र चांगल्याच मिरच्या झोमणार. यू शुअर? हे शन्याला दुसऱ्या मुलाबरोबर बघूच शकत नाही. शन्या यांची दुखरी नस आहे, त्यामुळे हे काही ना काहीतरी रिॲक्ट होणार. आय डाऊट दॅट. कारण गुरु खूप अलर्ट आहे. हे सगळं नाटक चालू आहे त्याचं. मला नाही वाटत इतक्या सहज तो बोलेल. पण शन्या नाटक करते हे कुठे त्यांना माहितीये. ते शन्यासाठी काही ना काहीतरी हालचाल करणार बघ. शन्याला गमावण्याच्या भीतीनं हे काही ना काहीतरी पाऊल उचलणार, मला खात्री. वेल रोहित, आय वुड लाईक टू मीट युअर पेरेंट्स नाव. कशाला मम्मा? कशाला म्हणजे काय? अरे आता ते तुझे होणारे इनलॉज नाही का, त्यांना भेटायला नको का? वेल आय थिंक रोहित इज अ परफेक्ट गाय फॉर यू, शानू बेबी. इज सो स्मार्ट, सो हँडसम. शानू बेबी, मला असं वाटतंय की मला जरा जावं लागेल. एक अर्जंट काम आहे, म्हणजे माझी मीटिंग आहे, यु नो. तर तुम्ही कॅरी ऑन, आणि तुम्ही नंतर खाऊन झालं की एखाद्या मूवीला जा ना. है ना? ओके, एन्जॉय. बाय मम्मा. बाय बेबी. एन्जॉय शानू बेबी. मम्मा. बाय. बाय रोहित. बाय अंडी. बाय. बाय मम्मा. बाय बेबी. सो बोला. चला आपण खाऊया. हा ना, त्याच्या बरोबर खूप मस्त. इट्स ओके, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. आय एम सो सॉरी. होल्ड ऑन. ओके. ऍक्च्युली तुझ्या इकडे सॉस लागलाय. इथे नाही, इकडे. इकडे. हा, वेट, आय हेल्प यू गेट. ओके, प्लीज. चला आता फायनली आपण स्टार्ट करूया. ऍक्च्युली मला भूक नाहीये, माझं पोट भरलंय. आपण मूवीला जाऊया. ठीक है, चलो मूवी देख के आते हैं. ठीक है. चल. बेटा,
अथर्व तू पिझ्झा खा, मी आलो. कुठेही जाऊ नकोस हा, इथेच खा.